चला राई संघ लगेच शत्रुक्षण लावून घ्या. दोन्ही पंच मैदानामध्ये आपण बघतोय. दीपक कदम आणि ईश्वर माची सर अग्रिकोळी समाजसेवा मंडळाचे अधिकृत पंच म्हणून या मंडळामध्ये चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. आजच्या दिवसामधील तिसरा मॅच इथे पाहायला मिळतोय. राई मास्टर्स वर्सेस श्रीधर नवगर या दोन संघादरम्यान मॅच या मैदानामध्ये रंगली जाते. टॉस जिंकला होता राई संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केला गेलाय श्रीधर नवगर या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय अजय आणि सचिन. गोलंदाजी मार्गवर अरुण अंबवकर पहिला गोलंदाज सज्ज आहे. पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन शतरक्षक सजवले गेलेत. एक लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण बघतोय तर एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक सजवले गेले. शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड ऑफ आणि शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक आपण बघतोय. छान होते. स्ट्राईकला अजयला आपण बघतोय. गोलंदाजी मार्गवर अरुण अंबवकर पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. अगदी आपण पाहिलात तर अग्रिकोळी समाजसेवा मंडळ अंतर्गत 11वी स्पर्धा घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन केलं गेलंय. आज सकाळपासून अप्रतिम आयोजन अप्रतिम नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पॉईंटच्या डोक्यावर गेलाय. चेंडूला पाठवलंय. चेंडू गोळीच्या वेगाने होतोय का बरा. मात्र इथे आउटफील्ड आपण पाहिल्यानंतर चेंडू थांबलाय आणि इथे 3 धावा घेत असताना पाहायला मिळतील. पहिल्याच बॉल वरती 3 धावा इथे पूर्ण करतोय फलंदाज अजय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. प्रयत्न करतायत. प्रयत्न ते परमेश्वर का म्हटलं जात आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही मेहनत करताय त्यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळी 100% तुमचा सर्वस्व द्यावं लागतंय आणि ते मात्र आता मात्र या दोन्ही टीमना द्यावं लागेल. त्यावेळी लॉंग ऑफ रिझनमध्ये जगदीश याला पण बघतोय. सिंगल पूर्ण करतायत. डबल कन्वर्ट केले. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 5 धावा.
हो यावेळी पुन्हा एकदा लॉंग ब्रिजर मध्ये शतरक्षक चेंडूच्या पाठी वेळ घेणे धावतात मात्र तिथे चेंडू सरळ जातोय चौकारासाठी. ज्यावेळी तुम्ही शतरक्षण करताय होण्याचा वेग खूप जास्त आहे. ऊन खूप आहे आणि त्यामध्ये तुम्हाला स्वतःला सांभाळा. क्रिकेट मित्रांनो आयुष्यभर तुम्हाला खेळायचंच आहे मात्र एखादी दुखापत खूप कठीण होऊ शकते त्यामुळे स्वतःला सांभाळून स्वतःचा क्रिकेट खेळा. सध्याची धावसंख्या या चौकाराने पुढे जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग शिलेदार नवगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन चौकार इथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग शिलेदार नवगर संघाच्या माध्यमातून सचिन या फलंदाजाकडून पाहायला मिळते. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आता मात्र शिलेदार नवगर संघाचे दोन्ही फलंदाज फटका खेचलाय. दिनेश येतोय चुकी केली जाणार नाहीये कारण राई संघाचा महत्वपूर्ण खेळाडू दिनेश अगदी फिल्डिंग मध्ये अव्वल असलेला त्याने बघायला येईल आणि हा पहिला विकेट गमावलाय टीम शिलेदार नवगर या संघाने. सचिन बाद होते. पहिला विकेट इथं आपण पाहिला तर क्रमांक 3 वरती रितेश येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. या ओव्हर मधील बॉल आपण जर पाहिला तर अंतिम बॉल बाकी असेल. पहिला षटक आपण बघतोय पॉवर प्लेचा 13 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. सुरुवात चांगली आहे. जास्त वर्षामधील अगदी टॉप मधला खेळाडू आपण बघतोय रितेश मैदानामध्ये येतोय. क्रमांक 3 वरती 2 अर्धशतक. हो यावेळी चेंडू चांगला होता. काय चेंडू हाताला गेला. या विकेटचं महत्व राई संघाला पूर्णपणे माहिती आहे कारण याच खेळाडूने इतक्या दिवसामध्ये 2 अर्धशतक पूर्ण करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावरती ठेवलाय. नितेश पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. अगदी आपण पाहिला तर अरुण अंबेकर याचा पहिला षटक संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये 0 धाव देत असताना एक गडी बाद करण्यामध्ये अरुण अंबेकर सफल ठरला. पहिला षटक अगदी राई या संघाला थोडासा महाग म्हटलं जाईल कारण पॉवर प्लेचा षटक होता. 13 धावा या ओव्हरमध्ये पूर्णपणे खर्च केल्या अरुण अंबेकर याने. वेळ जास्त खर्च करू नका राई संघ विनंती असेल. राई संघ लक्षात घ्या टायमर ऑन आहे.
पहिला षटक 13 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. कृष्णा इथे क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्गवर. स्ट्राईकला अजय याला आपण बघतोय तर नॉन स्ट्राईकला रितेश याला आपण बघतोय. पहिला गडी बाद झाला होता. सचिन त्यांनी सुरुवात प्रथम केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला होता आणि आता मात्र तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज रितेश मैदानामध्ये येत आहे. सर्वाधिक धावा या वर्षामध्ये पूर्ण करण्याचं काम या खेळाडूने केले आणि तोच रितेश यावेळी मैदानामध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष या फलंदाजाकडे असेल कारण हा फलंदाज जर 5 ओव्हर मैदानामध्ये थांबला तर एक मोठं लक्ष नक्कीच पाहायला मिळेल. एका साईडला कृष्णा आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर आहे. क्रमांक 2 वरती या गोलंदाजाला बोलवलं गेलं. विश्वास ठेवले पॉईंट शूटच्या डोक्यावरून चेंडू खेळला मध्ये क्षेत्ररक्षण खराब होत आहे. 2 धावा इथे पूर्ण केला जात आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहज गती पूर्ण. 3 धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात चांगली धावसंख्या पूर्ण करण्याचं काम शिलेदार नवघर संघ करतोय. कुठेतरी आपण पाहिला तर धावा रोखणं गरजेचं आहे. रितेशला थांबवणं गरजेचं आहे कारण रितेशची बॅट जर चालू झाली तर नक्कीच खूप कठीण होऊ शकते. खूप केला चेंडूला अगदी केरळ रिझर्वमध्ये चेंडू जातोय. भूषण याला आपण बघतो डीपमध्ये एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली. चांगलं बॅटिंग शिलेदार नवघर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये चेंडू खेळ करतायत. सिंगलला डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं गेलंय. 2 धाव्याने धाव फलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पूर्णपणे जो धावांचा वेग आहे तो अगदी कायम ठेवलाय शिलेदार नवघर या संघाने. चांगला बॉल आहे. प्रत्येक चेंडू हाताला गेलाय कृष्णा याच्या माध्यमातून. अरे कुठेतरी डॉट घेणं कुठेतरी त्या फलंदाजावरती प्रेशर टाकणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 20 धावा त्या धाव फलकावरती आपण बघतोय. बॉल कृष्णा याचा एक चांगला बॉल इथे हाताळला जातोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी इथे पाहायला मिळते. शॉर्ट बॉल इथे हाताळला गेलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा. षटकांमध्ये कुठेतरी प्रेशर निर्माण केला जातोय कृष्णाच्या माध्यमातून. आणि या विकेटमध्ये कुठेतरी आज सकाळपासून आपण बाउन्स चेंडू पाहायला मिळतात. हो यावेळी अजून एक चांगला बॉल आहे. जबरदस्त चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. डॉट बॉल इथे हाताळला जाईल. प्रेशर निर्माण करतायत अंपायर यांच्यावरती. मात्र कुठलाही प्रेशर आमचे दोन्ही पंच स्वीकारत नाही आहेत. डॉट बॉलने षटक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 20 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटक 20 धावा. चांगली गोलंदाजी कृष्णाच्या माध्यमातून. कारण पहिल्या 3 बॉलवरती 7 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतरचे शेवटचे 3 बॉल अगदी पूर्णपणे डॉट हाताळले गेले. चांगली गोलंदाजी कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळते. राणी संघ वेळ जास्त करता लक्षात घ्या.
तो षटक पूर्ण 20 या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 10च्या सरासरीने चांगल्या रीतीने अजूनपर्यंत बॅटिंग पाहायला मिळते. वेलकम हेमंत म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत. क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्गवर दिनेश याला पाठवलं गेलं. मात्र पाहायचं कशा प्रकारे दिनेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. पहिल्या 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीने अजूनपर्यंत शिलेदार नवघर या संघाच्या माध्यमातून बॅटिंग पाहायला मिळाली. पहिला बॉल एसट्या उद्ध्वस्त केला. त्रिफळाची इच्छा रूपाने फलंदाज अजून एक बाद होतोय. अक्षय याला इथे परतावं लागतंय. मैदानामध्ये विशाळाला आपण बघतोय. काही आज बॉल इथे मात्र फेस करत असताना विकेट गमावलाय. सुरुवात दिनेशच्या माध्यमातून अजून एक मोठा धक्का इथे बसला गेला. विशालच्या नावाने फलंदाज अजून एक बाद होतोय. नवीन फलंदाज राचीन मैदानामध्ये येतोय. चांगली गोलंदाजी आहे. चांगला कमबॅक केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण 2 ओव्हरमध्ये कुठेतरी ज्या धावा खर्च झाल्या होत्या त्या धावांवरती ब्रेक लावण्याचं काम मात्र दिनेश करतोय. एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय रितेश. स्ट्राईक एंडला आपण बघतोय राजनेला. 20 धावा या धाव फलकावरती. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी ते सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. कॉलिंग चांगली होती आणि या 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 22 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय कारण कुठेतरी या ओव्हरमध्ये धावा थांबवण्याचं काम मात्र दिनेशच्या माध्यमातून केलं जात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्कोअर डिव्हिजनमध्ये क्षेत्ररक्षक पण बघतोय. भूषण याला एक सिंगल मिळाली जाईल. 23 धावा चांगली गोलंदाजी आपण अजूनपर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिनेशच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. स्ट्राईक एंडला आता मात्र रितेश आहे. माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी रितेशच्या माध्यमातून केली जाईल कारण
रितेशला या फलंदाजाने अजूनपर्यंत शांत ठेवलाय, कारण कुठेतरी या फलंदाजाला आक्रमक बॅटिंग करत असताना आपण बघतो. मात्र यावेळी पुन्हा एकदा लांब ब्रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, एक सिंगल मिळाली जाते. धाव संख्या धाव फलकावरती 24 पाहायला मिळते. क्रिकेट या दोन्ही संघांमध्ये, कारण दोन्ही संघ बळवान आहेत. अग्रिकुळी समाज सेवा मंडळामध्ये अगदी स्थानिक स्थानावरती असलेले संघ आहेत, मोठमोठ्या अव्वल स्थानामध्ये असलेले दोन्ही संघ आहेत, श्रीधर नवगर आणि राई. आणि या संघांमध्ये आता मात्र ही लढत या मैदानामध्ये पाहायला मिळते. अंतिम बॉलवरती आल्यात 2 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या धाव फलकावरती 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 षटक पूर्ण, 26 धावा धाव फलकावरती. ऐकू एक छोटंसं मधुर संगीत. नवगर संघाच्या बॅटिंग मध्ये सर्वात महत्वपूर्ण काय तो रितेश अजुरी क्रीजवरती.
पाहायचंय कशा प्रकारे या शेवटच्या 12 बॉलमध्ये बॅटिंग खेळली जाईल रितेशच्या माध्यमातून. त्यावेळी खूपचा फटका केला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चेंडू गोळीच्या वेगाने मात्र काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. कारण कुठेतरी त्या रोखण्याचं काम मात्र केलं गेलं. ज्या तिथे 4 धावा होत्या तिथे मात्र 2 धावांवरती समाधान मानतोय. धावसंख्या धाव फलकावरती 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. पॉईंटच्या डोक्यावरून गेला चेंडू अगदी डिपॉट रिझन मध्ये 4 रन होईल. पूर्णपणे मिळतात 4 धावा चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकला जातोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. 42 रन्स. आणि क्षेत्रामध्ये अगदी कटचा फटका अप्रतिम रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कुठेतरी जरी तुम्ही या फलंदाजाला शांत ठेवताय मात्र शांत किती वेळ ही पाहणं गरजेचं आहे. कारण अजूनपर्यंत रितेशची कॅपॅबिलिटी, रितेशची ताकद, रितेशच्या डान्स आपण बघतोय. वाईट बॉल इथं पण घोषित करतायत. धावसंख्येमध्ये भर मिळाली जाईल. अवांतर दाब्याला धाव फलक 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सतीश आचार्य हो यावेळी घुटना ढोकला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अगदी गॅप मधून फरार होत आहे. चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. या वर्षामध्ये या फलंदाजाने पूर्णपणे बॅटिंगमध्ये सर्वांना मोहित केलंय. जबरदस्त बॅटिंग अजूनपर्यंत आपण पाहिलं तर जास्तीत जास्त 50 पूर्ण करणारा खेळाडू आपण बघतोय. हो यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू खेळलाय. परत जातोय ही एक्स्ट्रा कव्हर रिझर्वच्या बाहेर षटकार. धावा त्या धाव फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग आता मात्र रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. जोपर्यंत मैदानामध्ये रितेश आहे तोपर्यंत नक्की धावांचा एक मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल. नायका चतुर्वेदी शॉर्ट पॉईंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण आहेत. जयेश आपण बघतोय एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतोय. 40 धावा धाव फलकावरती. 4था षटक आणि या 4थ्या षटकामधील अंतिम बॉल बाकी आहे. आणि धावसंख्या या ओव्हरमध्ये पूर्ण गेले. कारण 2 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. 18 धावा. हो यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये गणेश आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करताय. 2 धावे धाव फलक 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर
4 षटकांमध्ये 43वा अंतिम षटक बाकी आहे. आता या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल. शेवटचे 6 बॉल बाकी आहे. महत्वपूर्ण षटक आणामारीचं षटक. कुठल्या गोलंदाजाची वर्णी लागली जाईल या शेवटच्या 7 चेंडूंमध्ये. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी भूषण हा शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. 5वं षटक रायगडला रितेश याला आपण बघतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपण बघितल्या. आणि या शेवटच्या 6 बॉलमध्ये कुठेतरी एक मोठं लक्ष स्थापित करण्यासाठी हवाई सफर ही या नक्कीच पाहायला मिळेल. काय ताकद क्षमता पूर्णपणे या फलंदाजाकडे ठासून भरले आणि ती ताकद आता मात्र या मैदानामध्ये दाखवण्याची कामगिरी आता इथे करावी लागेल. भूषण येतो अंतिम षटक हाताळण्यासाठी. 5वं षटक आपण बघतोय. 44 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. 46 पहिलाच बॉल. हो, यावेळी चांगला बॉल आहे. प्रत्येक बॉल अगदी महत्वपूर्ण असेल कारण कुठेतरी प्रेशर निर्माण करणं गरजेचं आहे नितीश याच्यावरती. ती भूमिका आता मात्र भूषणच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली. कुठेतरी तो पहिला बॉल डॉट येतोय. पहिलाच बॉल इथे डॉट हाताळला गेला. भूषण येतोय गोलंदाजच्या मार्गावर. सेकंड बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता पण रिझर्व मध्ये चेंडू जातोय. काय खेळला झाला केकेकर तोपर्यंत एक सिंगल रितेशच्या माध्यमातून पूर्ण करतोय. सिंगलची धावसंख्या 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल रितेशच्या माध्यमातून आणि राजनाच्या माध्यमातून मात्र तो फटका येईल का. तर कुठेतरी ज्या वेळी भूषण याला आपण पाहिलंय तर नक्कीच कमी धावांमध्ये षटक हाताळण्याची कामगिरी मात्र रितेश भूषणाच्या माध्यमातून केली जाते. 6 बॉलमध्ये 8 धावा डिपेंड करणारा खेळाडू आहे. भरपूर वेळा ते काम भूषण याने केलं आहे आणि आज अंतिम ओव्हरमध्ये 7 ओव्हरच्या षटकामध्ये कुठेतरी शिलेदार 90 या संघाला अजूनपर्यंत बांधून ठेवला आहे. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा या 6 ओव्हरच्या षटकामध्ये खर्च करतोय. अजून एक चांगला बॉल आहे. ग्रेट बॉल आहे. एक जबरदस्त चेंडू हाताळला गेला आहे. पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम या 4 बॉलमध्ये भूषण याने केलं आहे. ऋतिक सारख्या बॅट्समनला थांबवणं खूप कठीण आहे मात्र त्यासाठी ती प्रयत्न ती क्षमता ती ताकद ती मेहनत मात्र भूषणच्या माध्यमातून केली जाते. अंतिम 2 बॉल बाकी आहे. फटका खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. रीटमध्ये निलेश क्षेत्ररक्षक आहेत. इतकी कुठेतरी करा पाहायला मिळाली ज्याचं कारण मिळालं जात आहे या बॉलवरती 2 धावा. अर्धशतक इथं पूर्ण होते. शिलेदार नवघर संघाच्या 50 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी आहे. धाव फलकावरती फटका खेचलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय. अंतिम बॉलवरती मिळाली रितेश याची विकेट. 5 षटकांचा खेळ संपलाय.
स्टेज जवळ या.
करत असताना आता मात्र कुठेतरी बाबा सहजगती पूर्ण होतील का हा एक प्रश्न आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये राज्यानं अटॅकिंग गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. मजबूत संघ आहे. राहील संघाकडे आपण पाहिला तर मोठमोठे बॅट्समन अजूनही बाकी आहे. तर एका साईडला सफल झालाय. एक काल कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातो की केली जाते तोपर्यंत 2 धाबा पूर्ण करतोय निवास. 2 धाब्याने संघाची धाबा संख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तुला पॉवर प्लेचा षटक आहे पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये राखण करतोय. यावेळी दांडी दूर गेले. फलंदाज निवास हा पहिला गडी इथे बाद होतोय. टीम राहील संघाला बसलेला पहिला धक्का. दोस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम षटक अजूनपर्यंत राजन यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. पहिला विकेट इथे गमावला टीम राहील संघाने. कारण निवास हा फलंदाज इथे बाद होतोय. 4 धावांवरती बसलेला हा पहिला हादरा पाहायला मिळतोय. बॅट्समन मैदानामध्ये क्रमांक 3 वरती दिनेश या फलंदाजाला पाठवलं गेलंय. गोलंदाजी आहे. 4 बॉलमध्ये अजूनपर्यंत 4 धावा इथे खर्च केल्या. मात्र अजून एक चांगला बॉल अप्रतिम गोलंदाजी आहे. 5 धावा 5 बॉलमध्ये खर्च करतो. पॉवर प्लेचं षटक आहे. धावा येणं गरजेचं होतं. मात्र इथे कुठेतरी धावा थांबवण्याचं काम मात्र राजन याने केलं आहे. 50 धावाही आता मात्र कठीण होतील असं वाटतंय. कारण कुठेतरी ज्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाताळले राजन याने आणि ती गोलंदाजी मात्र इथे कुठेतरी थांबवण्याचं काम मात्र राजन याने केलंय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अंतिम बॉल बाकी वेळ जास्त खर्च करते. कारण अजूनपर्यंत हा पहिला षटक संपण्यासाठी 5 मिनिटं तुम्ही खर्च केले. एक बॉल तुम्हाला हाताळायचे. लक्षात घ्या वेळ टायमर ऑन आहे. टायमरवरती क्रिकेट खेळला जाणार आहे. लक्षात घ्या. कोशिश संघाला कर्णधार आणि मोबाईलकडे संघाचे कर्णधार पावसाळी यायचे. अंतिम बॉल 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या. अंतिम चेंडूवरती काय केलं. डान्सिंग डाऊन अगदी स्टेजच्या दिशेला पडदा खेळला. 1 बाउंड चेंडू सरस इमारतीच्या बाहेर चौका.
षटक संपला गेलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 9 पाहायला मिळते. त्यात फटका खेळला होता, स्ट्रीट डाऊन द ग्राउंड तो फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि प्रतिम तो चौकार अरुण अंबोळकर याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 9 धावा पहिला षटक समाप्त झाल्यानंतर पाहायला मिळत आहे. प्रतिम सुरुवात केली गेली होती राजनाच्या माध्यमातून, मात्र अंतिम चेंडूवरती आलेला तो चौकार अप्रतिम पाहायला मिळाला. चला कोशेश संघाचा कर्णधार लक्षात घ्या, टॉससाठी यायचं आहे दीपक पाटील. हितेश येते क्रमांक 2 वरती गोविंदाची मार्गवर. एका साईडला दिनेश आहे तर दुसऱ्या साईडला अरुण अंबोळकर याला आपण बघतोय. षटक संपला गेला. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हितेश येते क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. लाजवाल अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता. चेंडू बॅटची कडा लागले आणि कुठेतरी हा अजून एक विकेट राई संघाने गमावलाय. धावांवरती बसलेला हा दुसरा धक्का इथे पाहायला मिळतोय. तो फलंदाज मैदानामध्ये जगदीश आचार्य, एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मॅच लगेच सहन करायचे. जवगर संघ वेळ तुम्ही पहिल्या षटक संपवण्यासाठी 7 मिनिटं खर्च केलीत, लक्षात घ्या. लक्षात घ्या, टायमर ऑन आहे. जर टायमरवरती षटक पूर्ण झालं नाही तर पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या, अजूनपर्यंत कुठलाही संघ पॅनलाइज झाला नाहीये. मात्र इथे नक्कीच संघाला पॅनलाइज होऊ नये अपेक्षा असेल. त्यामुळे वेळेवरती षटकं तुम्ही पूर्ण करायची आहेत. नवगर संघ मैदानामध्ये जयेश भोईर याला आपण बघतोय. आता मात्र कुठेतरी जिम्मेदारी या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 बॉलवरती चांगल्या रीतीने गोलंदाजी
रितेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते, कारण 9 धावांवरती अजूनपर्यंत थांबवलंय की नाही या संघाला. 51 धावांचे लक्ष आहे. 8 षटकांमध्ये 51 धावा पूर्ण करायच्या आणि त्या मात्र करत असताना कुठेतरी बॅकफूटवरती आणण्याचा प्रयत्न मात्र करतोय गोलंदाजी करणारा श्रीनगर नवगड संघ. कौशल संघ लास्ट अँड ऑफिशियल बॉल लक्षात घ्या. लवकरात लवकर टॉससाठी यायचा आहे. पण क्षेत्रामध्ये आता मात्र जगदीशच्या बॅट मधून आलेला आज चौकार इथे पाहायला मिळतोय. जगदीशकडे नक्कीच लक्ष असणार आहे, कारण जगदीशची बॅटिंग आपण पाहिलं. जगदीश या वर्षाच्या हंगामामधील कुठेतरी जरी मागे आहे, मात्र त्या अगोदरचं वर्ष आणि त्या अगोदरच्या वर्षाची बॅटिंग जगदीशची कोण विसरेल. आज मात्र ती भूमिका ती आपल्याला आज दाखवावी लागेल, कारण संघाला त्या प्रकारच्या बॅटिंगची आज मात्र गरज आहे. चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. मैदानावरती थांबून त्या प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रयत्न करावे लागतील. कुठेतरी एका साईडला नवगड संघ अप्रतिम प्रयत्न करतोय थांबवण्याचं काम. हो यावेळी अजून एक चांगला बॉल, ग्रेट बॉलिंग, गोलंदाजी केली जाते. पहिल्या बॉलपासून अटॅकिंग रूप मात्र नवगड संघाने धारण केलाय, कारण अचूक टप्प्यावरती अप्रतिम कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. एक केला चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल पूर्ण करताय आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या फलकावरती 14 वरती जाऊन पोहोचलाय. धावा खेळलाय सुरतच्या दिशेला आपण बघतोय. वेगाने येत आहे, मात्र क्षेत्ररक्षण खराब होतोय. मिळतील जयेश याला या 4 धावा. पूर्ण 18 धावा या धावफलकावरती आपण बघतोय. 9च्या सरासरीने बॅटिंग करतायत. आता मात्र उर्वरित 18 बॉल बाकी असतील आणि धावांची गरज अशी होती म्हणजेच 33. षटक पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळते. 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. वेळ जास्त करते लक्षात घ्या. अजूनपर्यंत नवगड संघाने तब्बल 13 मिनिटं करते गेले, लक्षात घ्या. अठरा बॉल आणि 33 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी आहे. अजून येते गोलंदाजी मार्गवर क्रमांक 3 मध्ये. बॉल आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी.
चेंडू आपण बघतोय सिंगल पूर्ण करताय. तिसरी धाव इथे पूर्ण केली जाईल. प्रत्येक बॉलवरती इथे कुठेतरी संघर्ष करावा लागतोय कारण एका साईडने नौकर संघ चांगली गोलंदाजी करतोय. एका साईडला आपण पाहिलं तरी जगदीश अजूनपर्यंत क्रीजवरती मैदानामध्ये तंबू काढून उभा आहे. त्या प्रकारची बॅटिंग जगदीशच्या माध्यमातून होईल का? त्या प्रकारची बॅटिंग जगदीशच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? 17 बॉल आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. मॅचमध्ये अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. एखादा विकेट जर इथे नवघर संघ मिळवतोय तर नक्कीच पुन्हा एकदा या मॅचमध्ये येऊ शकेल. मात्र या दोन फलंदाजांवरती ती जुन्याची जिम्मेदारी आता मात्र येऊन टिकली कारण एका साईडने 3 गडी इथे डगआउटमध्ये परतले गेलेत आणि आता मात्र जगदीश आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. आहे नोमॅन्स रिझनमध्ये चेंडू पडला जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धाब्याने संघाची धावून संख्या धावून फलकावरती पोहोचली जाऊन 22 धावा. आपली सुरुवात अजूनपर्यंत पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा अजयच्या गोलंदाजीवरती खर्च केल्या गेल्या. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा खर्च करतोय. अजूनही मॅचमध्ये अजूनही रंगत निर्माण करण्याचं काम मात्र करतोय. त्यावेळी पॉईंट क्षेत्रामध्ये बॅकफूटवरती आलाय. पॉईंट केला चेंडू गोळीच्या वेगाने जातोय. चेंडूला थांबवलं भागी नाही दिली. मात्र तिसरी धाव घेत असताना इथे पाहायला मिळते 3 धाब्याने संघाची धाव संख्या धाव फलकावरती पोहोचले गेले 25 या आकड्यावरती. तर शतरक्षणी चांगलं पाहायला मिळालं धर्मा याचं. एक चांगलं शतरक्षण तिथे डीपमध्ये पॉईंट रिझर्वमध्ये नक्कीच एक धाव आपल्या संघासाठी वाचवण्याचं काम मात्र केलं आहे. नवघर संघ राजेश भाऊ लास्ट अँड ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला प्लीज. वेळ कारण ऊन जास्त आहे. तुमच्याच बरोबर बाकीचे खेळाडू मैदानामध्ये दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाणार आहे. कोलशेत आणि मोगरपाडा. विनंती करेन टॉस करून घ्यायचे तिथे कमिटी. बॉल इथे हाताळला गेला. आता मात्र संघाची धावून संख्या 9 फलकावरती धावून पोहोचणे 26 या आकड्यावरती. धावांवरती पूर्णपणे संघर्ष करतोय. धावांना रोखण्याचं काम मात्र इथे नाही संघासमोर नवघर संघ करतोय. आणि प्रेशर फक्त आणि फक्त निर्माण करण्याचं काम मात्र करतोय. कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. एकदा सिंगल पूर्ण करतात. शतरक्षण अजयच्या माध्यमातून केलं जातं. एक सिंगलने 27 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल. प्रतिभा
निकाली द्यायचं बाकी आहे, लक्षात घ्या. संघाचा अंतिम बॉल ओव्हरमधील बाकी आहे, लक्षात घ्या. टॉस औषध संघाने जिंकलाय. त्यानंतरचे मॅच आपण बघणार आहोत. मोगरपाडा वर्सेस तुळशी संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं मोगरपाडा मास्टर या संघाला 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 29 धावा. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी बॉल आणि 22 धावा.
बॉल इथे डॉट हाताळला गेला. 11 बॉल आणि 22 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी इथे पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. काय गोलंदाजी हाताळली जाते. अप्रतिम षटक या षटक आपण बघतोय. गोलंदाजी मार्ग क्रमांक 4 वरती इथे पाहतोय. चांगली भूमिका आज नवगिरी संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने केल्या. कुठेतरी थांबवायच्या होत्या त्या गोलंदाजीच्या जोरावरती इथे कुठेतरी थांबवल्यात. धावसंख्या अजूनपर्यंत पाहायला गेला तर 30 या धावसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे. दहा बॉल 21 धावा. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत या 2 बॉल वरती पाहायला मिळते. पुढे ओव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीरक्षक करतो चुकी. एक सिंगल 22च्या रूपाने जे पंत घोषित करतात. एका सिंगलला नाव पडत पुढे सरकत असताना पोहोचणार. 9 बॉल आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकते राई संघ. मात्र तो फटका येणं गरजेचा आहे. कुठेतरी राई संघाला आता मात्र ती भूमिका पूर्ण करावी लागेल. तो फटका खेचलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शतरक्षक प्रयत्न जबरदस्त केले गेले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता इथे 2 धावा सहज गती पूर्ण. 2 धावेने समीकरण आता मात्र बदलला गेलाय. कारण उर्वरित 8 बॉल बाकी असतील आणि 8 बॉल मध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 18 धावा. आठ बॉल आणि 18 धावांची अजूनही मॅच मध्ये गरज आहे. कशा प्रकारे बॅटिंग खेळली जाईल का. कारण गोलंदाजी अप्रतिम. प्रत्येक गोलंदाजाची भूमिका चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. कारण पहिला गोलंदाज राजू शाळा होता. 9 धावा त्या गोलंदाजाने करता गेल्या. त्यानंतर रितेश शाळा त्याने 9 धावा. अजय याला 11 धावा आणि या ओव्हरमधील 4 बॉलमध्ये अगदी आपण पाहिला तर 4 धावा करतोय गोलंदाज मिलास. चांगली भूमिका अजूनपर्यंत पूर्ण करतायत. आठ चेंडू आणि 18 धावांची गरज मॅच मध्ये. एखादा मोठा फटका या मॅचचा घात करू शकते आणि तो फटका येतोय. वाईड लेग रिझर्व मध्ये चेंडू जातोय. वाईड +1 बोनसच्या रूपाने धावा दिल्या. कुठे तरी जो बॅकफूट वरती संघ होता तो मात्र या चौकाराने फ्रंटफूट वरती आलाय. कारण या 5 धावा बोनसच्या रूपाने गोलंदाज विलास यांनी दिल्या. काय गरज होती काय. वाईट बॉल आलाय आणि त्या वाईट बॉल वरती आलेला हा चौकार. आता समीकरण आहे 8 बॉल आणि 13 धावा. चौकार येते आणि या चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 42 धावा. 9 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी. 7 बॉल आणि 9 धावा. सात बॉल आणि 9 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात.
कुठेतरी हा एक बॉल कुठेतरी माग पडलाय, कारण एका बॉल मध्ये विलासने 9 धावा खर्च केला. फटका केलाय, एका रिजन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहेत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावा इथे पूर्ण करतायत. 6 बॉल आणि 7 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. विकेटकडे लक्ष दिलं तर विकेट दोन्ही संघांच्या सेम आहेत. टॉस जर आपण पाहायला गेला तर राई संघाकडे टॉस आहे, म्हणजे अजूनही तिला विकेट गमवता 6 चेंडूमध्ये जरी 6 धावा करतोय राई संघ तरी विजय होऊ शकतोय. कारण कुठेतरी टॉसचा जो आधार आहे तो मात्र इथे पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 7 धावा. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला वेळ जास्त करते नवघर संघ अजूनपर्यंत तुम्ही 25 ते 30 मिनिटं खर्च केलेत, लक्षात घ्या. लक्षात घ्या, नवघर संघाचे 4 गडी बाद झाले आणि राई संघाचे 3 गडी बाद आहेत. विकेटची लाईफ लाईन अजूनही राई संघाकडे आहे. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल होते. 5 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये. अजूनही 5 बॉलमध्ये 6 धावा पूर्ण करायच्या. 5 बॉलमध्ये जरी 5 धावा येतात तरी राई संघ इथे जिंकू शकतोय. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. बॅटिंग विकेट आणि टॉस अगदी राई संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. कुठेतरी त्या 9 धावा खूप महाग पडल्या टीम नवघर संघाला. हो, यावेळी फटका खेचलाय, चेंडूला पाठवलाय सरळ 6 धावांसाठी षटकार. सामना जिंकलाय. आणि जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच दीपक पाटील यांना द्यायचंय. किरण गरुड सरांच्या शुभेच्छा हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आपण देतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जगदीश आचार्य यांचे 11 चेंडूमध्ये